पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असताना देखील तो पार करणं बीड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याला चांगलंच महागात पडलंय। जोरदार प्रवाहाबरोबर हा शेतकरी सुद्धा वाहून गेला होता, पण सुदैवानं गाळामध्ये अडकल्यानं त्याचे प्राण वाचलेत। राजाभाऊ टिंगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। बीड तालुक्यातल्या पोत्रा या गावांमध्येच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते प्रवाहाबरोबर वाहून गेले होते। हा सर्व प्रकार नदीकाठी थांबलेल्या ग्रामस्थांनी पाहिला आणि त्यामुळे त्यांची शोध मोहीम सुरू होती। गेले 4 तासांच्या प्रयत्नानंतर जवळच असलेल्या शेतामधल्या गाळात अडकलेल्या अवस्थेत हा शेतकरी आढळून आला आणि यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पुराच्या गाळात हा शेतकरी अडकल्यानं काही तासांनंतर त्याचे प्राण मात्र वाचवण्यात यश आलंय। आणि याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पूल पार करत असताना हा शेतकरी अक्षरशः वाहून गेला होता, मात्र त्यानंतर 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाचवण्यात यश आलं। हा सगळ्या प्रकारचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजाभाऊ टिंगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। बीड तालुक्यातल्या पोत्रा या गावांमध्ये पुलावरून पाणी वाहत असताना तो अडकला होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, सध्या काय परिस्थिती तिथे शेतकरी हा अडकला होता पाण्याच्या गाळात? नक्कीच काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील विविध भागामध्ये पाऊस सुरू आहे। माजलगाव असेल, बीड असेल, विविध भागांमध्ये नद्या नाल्या जरा ओसंडून वाहताना बघायला मिळत आहेत। त्यातच पोत्रा गावामध्ये एक शेतकरी नदीच्या पुलाच्या पाण्यातून जो रस्ता होता, रस्त्यावरून पाणी वाहत होतं आणि त्यातून तो रस्ता काढत होता घराकडे जाण्यासाठी। मात्र त्या ठिकाणी पाणी जास्त, पाण्याचा अंदाज न आल्यानं हा शेतकरी त्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि त्या एका काठेरी दगडाला अडकला आणि त्या ठिकाणी अडकल्यानंतर तिथली ग्रामस्थांनी त्याचा जीव वाचवल्याचं बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे बिंदुसारा धरण आहे, जिथं की स्टंटबाजी करण्यासाठी एक तरुण आला होता। त्या तरुणाचा बी असाच प्रकार घडला होता की तो तरुण त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये स्टंट करण्यासाठी उडी मारतो आणि त्या ठिकाणी एक म्हणजे काही नागरिक येतात आणि त्या तरुणाला दगडाला अडकल्यानंतर बाहेर काढतात। मात्र अशा ठिकाणी जिथे पुराचं पाणी वगैरे अंदाज येत नाही, अशा ठिकाणी नागरिकांनी जाळं टाळावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे। निश्चितच आकाश, खरं तर इतका जोरात पाऊस कोसळतोय, नद्यांना पूर आले, त्यामुळे खरं तर सावधानता बाळगण्याची नागरिकांना गरज आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।